तुमची जमीन ही बिनशेती करण्यासाठी आता कलेक्टर ऑफिसचे हेलपाटे मारण्याची गरज नाही. हो, महाराष्ट्र सरकारने हा नियम पूर्णपणे बदललाय आणि हा नियम कोणाला लागू होतो आणि कोणाला नाही समजून घेऊया या आजच्या व्हिडिओमध्ये. कायदा सिम्प्लिफाईडच्या या एपिसोडमध्ये तुमचे स्वागत आहे. माझे नाव ॲडव्होकेट साहिल मोरे. मित्रांनो, आधी एन ए करण्यासाठी वर्षानुवर्ष लागायची, पण आता नवीन महसूल अधिनियमानुसार जर तुमची जमीन ही विकास आराखडा म्हणजेच डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये असेल आणि तुम्हाला बांधकाम नकाशा जर मंजूर झाला असेल तर तुमची जमीन ही डीम्ड एन ए म्हणजे मानव अकृषिक समजली जाते. तसेच दरवर्षी एन ए टॅक्स भरण्याची कटकटही नाही. एकदाच कन्व्हर्जन प्रीमियम जे तुमच्या जमिनीचे क्षेत्र आणि रेडी रेकनर दराप्रमाणे आहे तो भरा आणि ती कटकट देखील सुटली. तसेच नकाशा भेटल्यापासून 30 दिवसाच्या आत तहसीलदाराला सातबाऱ्यावर तशी नोंद घेणे गरजेचे आहे. पण थांबा, जर तुमची जमीन ही वर्ग 2 क्लास 2 असेल किंवा तुकडेबंदीत कायद्यात येत असेल तर मात्र अजूनही जुने नियम तुम्हाला लागू आहे. म्हणूनच जमीन खरेदी करण्याच्या आधी सातबारा नीट तपासा आणि अशीच माहितीसाठी माझ्या पेजला फॉलो करा. थँक्यू.